आणि यानंतर टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूयात। महाराष्ट्रातील प्रशस्त सहकार भवनचं आज भूमिपूजन। सहकार भवनाच्या भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात। दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन। देशातील इंधन पुरवठ्यावरनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सपोस्ट। प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज। लॉकडाऊन लागणार ही अफवा, हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण। मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांशी चर्चेतनं काय निष्पन्न होणार? संजय राऊतांचा सवाल। तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभे केलं। रॉकेल वाटपावरनं राऊतांची टीका। इराण आणि भारतामध्ये इंधन व्यापार पुन्हा सुरू। पहिलं एलपीजी जहाज या आठवड्यात भारतात दाखल होणार। युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने इराणच्या कच्च्या तेलावरील निर्बंध उठवले। इराणी लढवय्ये म्हणून कमकुवत, पण ते वाटाघाटीमध्ये उत्तम। इराणनं अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। इस्रायली सैन्यानं दक्षिण लेबनॉनमध्ये शिरकाव केल्यानंतर हिजबुल्ला आक्रमक। हिजबुल्लानं प्रत्युत्तरात उत्तर दिलंय। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये 100 रॉकेट टाकली आहेत, ज्यात एका सैनिकाचा मृत्यू झालाय तर इतर 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। सरकारकडनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरनं 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरनं 0 करण्यात आलंय। कोल्हापुरात 4 दिवसांनंतर पेट्रोल पंपावर परिस्थिती पूर्वपदावर। शहरातील पेट्रोल पंप सुरळीत सुरू। 2 व्हीलरसाठी 200 आणि 4 व्हीलरसाठी 2000 रुपयांची मर्यादा कायम। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पंपांवरती पेट्रोल आउट ऑफ स्टॉक। सुरू असलेल्या पेट्रोल पंपावरती 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून रांगा। वडाळ्यातल्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची गर्दी। पेट्रोल संपेल अशी अफवा काहींनी पसरवल्यामुळे वाहन चालकांची पंपावर गर्दी। नागरिक अतिरिक्त पेट्रोल भरत असल्याची तक्रार पंप कर्मचारी करतायत। लॉकडाऊन विषयी अफवा पसरवणं मुंबईतील तरुणाला महागात पडलं। 12 वाजल्यापासून लॉकडाऊन लागणार असल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणाला पोलिसांनी माफी मागायला लावली। परळ टीटी पुलाच्या कामाच्या ठिकाणी गुजराती भाषेतले फलक लावले। इंग्रजी आणि गुजराती भाषेतले फलक लावल्यामुळे वाद। नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गुजराती भाषेतले फलक हटवले। मुंबईतील प्रसिद्ध युनायटेड सर्व्हिस क्लबमध्ये 77 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा। ईडीकडनं क्लबमधील घोटाळ्याचा तपास सुरू। क्लबच्या माजी उपवित्तीय सचिवांची 34 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता जप्त। पालिका रुग्णालय 24 तास सुरू ठेवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश। अनेक रुग्णालयांमध्ये सेवा मर्यादित वेळेसाठीच उपलब्ध असल्याची नोंद। तर प्रमुख उपनगरीय रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे आदेश। एक मोठी बातमी। भोंदू खरात प्रकरणामध्ये तक्रारीसाठी पीडित महिला पुढे सरसावल्या आहेत। आणखी 2 ते 3 पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत। खरातवरती सध्या 8 गुन्हे दाखल आहेत। नव्या तक्रारींवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या तपासाचा विस्तार वाढल्यामुळे पीडितांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळण्याची शक्यता। एप्रिलमध्ये नवीन पारेषण वाहिनी कार्यान्वित होणार असून यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार। कोस्टल रस्त्यावर लावण्यात आलेली रात्रीची धून बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय। आसपासच्या रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिकेकडून धून बंद करण्याचा निर्णय। पालिकेच्या तोडग्यामुळे रहिवाशांना दिलासा। नवी मुंबई फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। न्यायालयाकडून प्रशासनाला स्पष्ट आराखडा सादर करण्याचे आदेश। हलगर्जीपणा करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा। धारावी पुनर्विकास प्रकल्पात बनावट कागदपत्रांच्या आधारे 40 जणांनी घरं लाटल्याचं उघड। या सर्वांची पात्रता रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश। या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवरतीच प्रश्न उपस्थित। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। किरकोळ कारणावरनं किरकोळ भांडण आणि सासरकडच्या मंडळींच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या। मोहम्मद साद असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। मित्राला पाठवलेल्या व्हिडिओतनं आत्महत्या केल्याचं उघड। पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये वॉटर कूलिंगचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून चौकशीचे आदेश। वारंवार तक्रार करून कूलिंग दुरुस्त केल्या नसल्याची माहिती।